ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सर्व संतांची जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। एकनाथ महाराज की जय। नामदेव महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। कुंठेकर महाराज की जय। वासुदेव हरी। परमार्थाला काहीतरी निमित्त असावं लागतं. दर्शनाचं काय चालू असताना विचार काय करायचं. कुठल्याही गोष्टीला काही ना काहीतरी निमित्त असावं लागतं. मग शेती करायचं असू दे, अन्य व्यापार करायचा असू दे, कुठल्याही कार्याला काहीतरी एक निमित्त असावं लागतं. आता लग्न का करतो? मुलगा आहे म्हणून लग्न करतो, मुलगी आहे म्हणून आपण लग्न करतो. हे जसे एकमेकाला पूरक आहे, तसं परमार्थाला सुद्धा एकमेकाला पूरक का असावं लागतं? मूळचं ते घरानं धार्मिक असावं लागतं. लक्षात घ्या, मूळचं ते घरानं धार्मिक असावं लागतं. अन्नदान करण्याची त्याच्या ठिकाणी कुवत असावी लागते. एकंदरीत माणसाची आवक जावक भक्तिमार्गाच्या दृष्टीनं असावी. ग्रंथाचं परिशीलन असावं आणि एकमेकाच्या प्रेमाच्या संगणमतातून हा परमार्थ साधावा. प्रपंच आपण सर्वजणच करतो, प्रपंचात सर्वजणच करतो, पण परमार्थ करता येत नाही. प्रपंच काय सहजगत्या होतो, पण परमार्थ मुद्दाम करावा लागतो. ह्याला मुद्दाम वेळ द्यावी लागते. सदासदी ते होत नाही, परंतु होतं. परंतु ते होतं, नाराज व्हायचं नाही. एकमेकाच्या समागमात राहिलं किंवा एकमेकाच्या पारमार्थिक जीवनाच्या माणसाच्या समेत राहिलं, तुम्हाला परमार्थ घडतोच. लक्षात ठेवा. तुम्हाला वाचायला नाही येऊ दे, गळ्यात एखादं तुमच्या माळ गळ्यात नसू दे, पंढरपूरची वारी तुम्हाला करायला ताकद नाही, राहू दे. विषय नीट लक्षात, परमार्थ नीट समजून घ्यायला पाहिजे. ज्ञान कोणतं अज्ञान कोणतं हे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं कळलं पाहिजे. गळ्यात माळ घालून पंढरपूरची वारी करायला पाहिजे असं काय नाही. परंतु काहीतरी एक आपल्याला अर्थ असावा, आपल्याला काहीतरी बंधन असावं. निदान का तुझ्या गळ्यात माळ सांगा तर वा, एवढ्या कथा झाले. आम्ही सरळ जरी असलो आणि एखादी चूक जर आमच्या हातून झाली तरी सुद्धा गळ्यात माळाबद्दल म्हणजे काय तर त्याला काय आपण काय म्हणतो, त्याला डोरलं काहीतरी असावं असा विषय. माळ घातल्यानंतर तो काय एकदम ब्रह्म लोकांना गेला असं नाही. माळ घालून सुद्धा जर तुमचं वर्तन चांगलं नसेल तर त्या माळाचा उपयोग काय? त्या माळाचा उपयोग काय? आपलं वर्तन चांगलं पाहिजे, माणसाची आवक जावक आपल्याकडे पाहिजे. आणि ती आवक जावक कशातर्फे पाहिजे? ती आवक जावक संत मार्गाच्या लोकांचीच आवक जावक पाहिजे. माणसं भरपूर येतात जातात. दारू दुकानात काय माणसं कमी आहेत? गांजावडार माणसं काय काय कमी आहेत? वेशागमन करणाऱ्या लोकांची काही माणसं कमी आहेत. पण या तीन लोकांचा काय आपल्याला होतो? जेणेकरून आपला तरुणोपाय चांगला कसा होईल, हे जीवन आपलं कृतार्थ कसं होईल. लहान मुलं बाळं आई वडील या सगळ्या ज्या क्रिया आहेत ही सांसारिक जीवनातल्या परंपरा का पाडल्या? ही याच्याच करता केली की एकदाच माणसाचा जन्म आहे, पुन्हा पुन्हा माणसाचा जन्म नाही. भगवंतानं सगळे प्राणी तयार केले, भगवंतानं सगळे प्राणी तयार केले. हत्ती केला, घोडा केला, वाघ केला, शिव केला, सरपटणारे प्राणी, काय जलचर प्राणी, काय भूजल प्राणी, काय आकाशगमन करणारे प्राणी, सगळ्या प्रकारचे प्राणी तयार केले भगवंतानं. पण भगवंताला काय वाटतं, हे सगळे प्राणी तयार केले पण माझं भजन करणारे ह्यात कोणच नाही, माझं भजन करणारे ह्यात कोणच नाही. म्हणून मानवाची निर्मिती केली, म्हणून माणूस निर्माण केला. त्याला समाधान वाटतं, वा ही व्यक्ती माझं भजन करेल आणि आनंदयुक्त वातावरण मला चांगल्या प्रकारचं निर्माण करून देईल, असं भगवंताला आनंद वाटतो. पुढं गेलं सर
आता तो मानव प्राणी कुठून गेला बघा. भगवंताला आनंद कशा करता झाला, हेच माझं भजन करणार एवढाच प्राणी आहे, बाकीचे प्राणी भजन करणार नाही. म्हणून भगवंताला आपल्याकरता आपलं गुणगान गावं आणि आपली कोणीतरी ओळख ठेवावी. म्हणून भगवंताला मानवाचाच हे तयार कर, पण मानव इकडे वळायला तयार नाही. माणसाची वृत्ती इकडे का होत नाही हे लक्षात ठेवा. जाता जाता माणसाला विषय जास्त, विषय त्याचा अर्थ मिळवण्याची क्रिया जी असते त्या सुखामध्ये लोक आसुसले गेले. पण ते सुख क्षणिक आहे एवढं लक्षात ठेवा. आपण कोट्याचे सुख, अब्जाचे सुख, धनधान्याची खैरात अशा प्रकारचं आपल्या घरामध्ये होईल. पण भगवंताची अब्दुस्वरूपाने शक्ती कधी कुठं तडका देईल सांगता येत. म्हणून माणसानं धार्मिक वृत्तीने ठेवाही राहावं. जे धार्मिक वृत्ती करणारे लोक आहेत थोडंसं आपण शिवावलोकन करावं. एवढं करून सुद्धा धर्मराजा धार्मिक वृत्तीनं वागून सुद्धा भगवंताचं न ऐकल्यामुळं सगळ्याला परवानगी घेतली होती, पण दूध खेळायची परवानगी मात्र घेतली नव्हती. फसला तिथे भगवान श्रीकृष्ण कुठल्यातरी युद्धात कुठलं तिथे. तर ह्याला बोलवलं शकुनी मामाने, आणि शकुनी मामाने बोलवलं म्हणजे आज खेळ आहे तुझा शिकू. त्याच्याकरता फसवून गेली, द्रौपदी पराला राज्य गमावलं. विषय लक्षात ठेव काय झालं. थोडा मोठ्यानं थोडं का होईना ऐकायला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे असा आहे कसं काय. 12 वर्षे वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, धर्मानं वागला त्या माणसाची परिस्थिती असेल. एवढं त्याचं राज्य सोबतयुक्त रामराज्यासारखं असताना सुद्धा त्या माणसात सुद्धा परिस्थिती असेल. देवाची का सुद्धा बघा, भगवान श्रीकृष्णाचा त्याचा जन्म कुठं होतो, तुरुंगात होतो. आणि प्रभू रामचंद्राचा जन्म वाड्यात होतो, पण त्याला सुद्धा वनवास. म्हणून त्रास झाला म्हणून त्यांनी कुठं परमात्मा सोडला का. राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतारी माणसं आहेत. राम आणि कृष्ण पूर्ण अवतारी आहेत. बाकीचे थोडे थोडे कामं करतात, थोडे थोडे कामं करतात. राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतारी माणसं. म्हणून काय करावं, रामाचा आचार घ्यावा, रामाचा आचार घ्यावा, कृष्णाचा उच्चार करावा, कृष्णाचा विचार घ्यावा आणि हरीचा उच्चार करावा. राम कृष्ण हरी असं परमार्थ म्हणजे डोक्याला खातू नको सुद्धा थोडक्यात आहे. आणि ते आपल्याजवळच आहे. एखादी व्यक्ती आपल्याजवळ आली तर प्रेमानं बोलावं. प्रेम नाही सांगता गाविता अनुभव चित्ताचेच नाही. प्रेम हे कसं आहे, हे प्रेम हे भगवंताचंच येणार आहे. तुम्ही ते स्वतः तयार केलेलं नाही. प्रेम आहे माणूस अगदी सुखतावर परिस्थितीनं चांगला आहे, परंतु तोंड चांगलं नाही. तोंड चांगलं नाही, पटलीच आहे, चांगला सगळं आहे, पण तोंड चांगलं नाही. म्हातार तुमच्यापाशी काय पाहिजे, फक्त तुम्ही कसं बोलता. मग तर तुम्ही आता एवढं भव्य दिव्य दिवस सगळं बांधलं, भव्य दिव्य दिवस चांगलं बांधलं, पण दिवा लागला माणूस बांधलं, दिवळ बांधलं काय. बरं एवढं भव्य दिवळ बांधलं पण आमचं तोंड चांगलं नाही, दिवळ बांधून तर काय. लक्षात ठेवायचं, आपण एकटंच आलं आणि एकटंच जाणार, दुसरा कोणीही आपल्याबरोबर येणार नाही. तुम्ही स्वतः या मृत्यू लोकांमध्ये जे काय तुम्ही मर्दुमकी गाजवले असेल ते शेवटापर्यंत तेच येणार. पण पूर्वीपासून मन आहे आणि प्रत्येक वेळा सांगत होतो. काय सांगतात, जे बारशाला माणसं जे जमतात, मुलाचं मुलीचं बारसं जे असतं, त्या बारशाला जी माणसं जमतात ते आईच्या कर्तृत्वावर जमतात. आईच्या कर्तृत्वावर ती बारशाला माणसं जमतात. आणि लग्नाला जी माणसं जमतात ती वडिलांच्या कर्तृत्वावर जमतात. आणि मातेला जी माणसं जमतात ती स्वतःच्या कर्तृत्वावर जमतात. लक्षात ठेवा, हे कुठं तर तुम्ही कोरून ठेवायचं. माणूस काय माणसं आणि माणूसच तसा होता. काय माणसं याचा अर्थ काय, स्वतःचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाचं प्रत्येक म्हणजे मातेला माणसं जमतात. ते
मग हे कर्तृत्व करण्याकरता काय पाहिजे? थोडंसं धार्मिकता तुमच्या घरामध्ये पाहिजे. धार्मिकता ज्या घरामध्ये नाही ते स्मशानभूमीला लक्षात ठेवा. तुमच्या त्या संपत्तीला किंमत कोणी विचार नाही लक्षात ठेवा. आता रावणाचं राज्य किती होतं? रावणाचं राज्य कितीतरी कोटीने कितीतरी पटीनं सोन्याची काशाची पितळीची घरं किती होती. पण संघ काय आहे का काय सुद्धा नाही. पण दुःखी होता. कशाकरता दुःखी होता? सीता ज्याला प्राप्त होतो तुम्ही तो दुःखी होता. कोणाचं कसं दुःख, कोणाचं कसं दुःख हे सुद्धा वैशिष्ट्य लक्षात ठेवा. आणि भगवंताने त्या पद्धतीने त्यांना ठेवलं नाही. शेते कसा दुःख कष्ट होतं. 80,000 बायका रावणाला आणि सीतेकरता चळवळ होतं. भगवंताची चमत्कारची कृती जी आहे ते कधीही कोणाला समजून येत नाही. माझ्यासारखा ज्ञानी कोण म्हणून चालत नाही. मग माझ्यासारखं एवढं भव्य एवढं कुठे बांधले असं म्हणून गर्वाने ताटून उपयोग होत नाही. लक्षात पूर्वीचे म्हणा खंडीचं खाणं मांडीच्यावर पाहिजे. तुमचा परमात्मा थेट झाला. बस सगळीच घरचे नुकत्याच असतात असं नाही. मास्तरची पोरं मास्तर होणार नाही. संतांची पोरं संत होणार नाही. काहीतरी वेगळ्या प्रकारचं असतं लक्षात ठेवा. त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वाची व्यक्ती म्हणून बायको जी आहे तिनं नवऱ्याची किंमत वाढवायची असते. नवऱ्याची किंमत बायकोनं वाढवायची. गुरुची किंमत शिष्यानं वाढवायची आणि मालकाची किंमत नोकरानं वाढवायची. तर गप्पा मारायचा परमार्थ नाही. हे आपल्या आचरणात पाहिजे. प्रत्यक्षात आपण ती कृतीत आणलं पाहिजे. हळूहळू वेळाने लवकर येत नाही. कारण असंख्य जन्मभर आपल्याला या परमार्थात घालवावं लागतं. आणि ते काय आई वडिलाची कुस सुद्धा मोठी असायला लागते. त्याशिवाय परमार्थ घडत नाही. पूर्वचं सुखरूप सुद्धा चांगलं पाहिजे. निदान आपल्या घरातलं 10 पिढ्या 5 पिढ्या असं मागचं कोणतं आपल्या पिठे का पाहिजे तर ह्या मार्गाच्या त्यांना ते लिहू शकत. आज गुरुपौर्णिमा. गुरु आणि शिष्य हे नातं आमच्या गुरुजींनीच ठेवून जातं. गुरु आणि शिष्य ही नाती नाही तर गुरु आणि शिष्य ही नाती नाही. काय आहे? तुमच्याचा जो चांगला गुण आहे तुम्ही घेणार आणि माझ्याचा जो चांगला गुण आहे तो तुम्ही घेता. येणार गुरु शिष्याचं नातं गुण आहे. मी काही चुकी सांगतो तुम्ही होईच म्हणता काय त्याला गुरु म्हणायचं. जो जयाचा घेतला गुण तो गुरु केला मी चांगल्या गुणाचा संग्रह कर. मग ते लहान गुण असतो त्याचा गुण चांगला असतो तो आपण घ्यावा. 1400 वर्षाचा चांगदेव आणि 5 वर्षाची मुक्ताबाई उपदेश करते. वयपर्यंत कुठंच जेवण नाही. 1400 वर्षाचा चांगदेव माझा आणि चिमुरली 5 वर्षाची मुक्ताबाई त्यांना उपदेश करते. वयपर्यंत ज्ञानाचं काय सांगताय. असा हे पूर्ण सुकृत त्या लोकांचा. कोणाच्या 1400 वर्षाच्या चांगलं मुक्ताबाई गुरु झाली. कोणाला कधी ज्ञानाची प्राप्ती होईल अजिबात सांगता. ह्याच्याकरता आपण काय करायला पाहिजे? एकच काम करायचं. ते 9वा अध्याय आणि 22वा श्लोक आणि त्या पद्धतीने आपण त्याचं ह्याच्यामध्ये काय आहे बरेचसे विषय ह्याच्यामध्ये आपण फक्त आगापावता सेवा करायची, जेवण करायची, आपले गुरु पौर्णिमा सामग्री द्यायला असं बरं. आणि हे जेवण कसं असते हे तुम्हाला मी गुरु ही व्याख्या मला आवडत नाही. माझ्या गुरुजीचं सुद्धा गुरु म्हणण्याला आवडत नव्हतं. ते माझे गुरु जे भिंतीवर चित्र काढले ते माझे गुरु कधीच आवडत. फक्त ते काय म्हणायचे तुमचा गुरु तुम्हाला आहे आणि तुमचं जे आहे ते मला पाहिजे. माझ्याजवळ तुमच्याजवळ साधा आणि सोपा मार्ग चालू. आरतीनेच कुणाला चालायचं. शेतीवर नावी समाजपाठी माझी 12 ग्रंथ तोंडपाठ. 12 ग्रंथ तोंडपाठ शाळा नाही पण 12 ग्रंथ तोंडपाठ होती त्याला. कारा माता वेलांची उकार सगळं सांगायचं पण शाळा नाही.
मग येण्यापैकी वेद वाटवण्याकच आहे का नाही? तोच येणार. पण वस्तुस्थिती कशी अगदी त्याला वाहून घेतली, त्याला शरीर सगळं झुकून देणार, आयुष्य सगळं त्याने वाहिलेलं होतं. आणि अशा पद्धतीने ती एकांतमध्ये असे बसत असताना एकांतमध्ये बसत होते. आणि ज्यावेळेला हे एकांतमध्ये बसायचे, एकांतमध्ये ज्यावेळेला बसायचे त्यावेळेला स्वतः एक अर्धा हात उंच होतो. ते माझी बोलली. स्वतः आणि विशेष म्हणजे बडे बडे लोक त्यांच्यावर शिकायला येत असत. धोपाटपती, कराचे धोपाटपती, संत पुठाजी, केशवराव जाधव, रामचंद्र वाळिंबे अशी बरेच त्या काळचे लोक यायचे शिकायले. पण त्यावेळेला प्रवचन वेळ कशी असायची 9 ते 12. सगळे जेवण वेळ व्यापार नोकरी सगळं झालं म्हणून 9 ते 12 प्रवचन. त्या काळची शिकण्याची पद्धत तशी असते. आम्ही माझ्या एक 20 वर्षे आणि अशा तत्वातून काय 20 वर्ष शालेय जीवन होतं. लग्न झाल्यानंतर झालं सगळ्या पद्धतीने असं आहे हे तत्व अंगीकार. पण एक नेम त्याचा होता, एक नेम असा होता, तो त्यांच्या गुरुजीने त्यांना सांगितलं. देवदत्त शास्त्री, माझ्या गुरुजींचे गुरु देवदत्त शास्त्री, तोलाचा त्यांचा गोठवारा तुम्हाला करावाच लागणार आणि त्यांची माहिती तुम्हाला असणं गरजेचंच आहे. हे पहिल्या सुरू हे कुमट्याचे. कुमठं सगळं गाव त्याला कोणी ओळखत नव्हतं, कोण होतं. त्यांची आत्या होती म्हैशाला. आईवडील सगळे वाले कोणीच नाही त्याला. मग गेले म्हैशाला. त्यावेळेला तिथं 11 वर्षात होते. म्हैशाला गेले, तिथं मसाला खायला त्यांना ठेवले एका माणसाकडं 11 वर्षी त्यांना म्हणजे 11 वर्षाची वय म्हणजे गुरं राखायला. मग गुरं राखायला जाताना काय करायचे, त्या पोराचे म्हणायचे तुम्हाला प्रभू रामचंद्र माहीत आहे का, तुम्हाला कृष्ण माहीत आहे का, अशा त्यांचे ते गप्पा मारायचे. ती पोरं काय करायची ना, भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनाचा नाव करतो त्यांच्यापाशी निघून जायची आणि एकटीच बसायची. वस्तू तिथं सांगतो. झालं असं करत 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 राम मंदिरपाशी, आता सांगितलं ते राम मंदिर आहे, त्या राम मंदिरपाशी देवदत्त शास्त्री मंदिर होते आणि ते संस्कृतचे प्राध्यापक होते. विलिंगडन महाविद्यालयाला ते संस्कृतचे प्राध्यापक होते आणि त्यांचा सगळा शिष्य परिवार त्या राम मंदिरमध्ये कथा ऐकायला बसलो आणि हे विचार केले. त्या कथेमध्ये काय होतं, रामायणाविषयी चाललेला होता, किष्किंधा काळ हा विषय तिथं चाललेला होता आणि त्याच्यामध्ये आमचे गुरुजी वैष्णव बाकीचा अर्थ सांगणारे लोक बोलले. त्या वर्णनामध्ये काय होतं, ती त्राटिका राक्षसी जी होती, त्राटिका राक्षसीनं समजून घ्या काय परमार्थ आहे समजून घ्यायला पाहिजे. त्या त्राटिका राक्षसी जी होती तिची स्तन 10 योजनाला म्हणजे इथं सांगलीपर्यंत ही दोन्ही स्तन 10 योजनाला. मग आता ती बाई केवढी असली पाहिजे, त्याला तांदूळ किती असला पाहिजे. मग हे लगून म्हणले माझ्या ज्ञानावर असं सांगितलं असं पाहिजे, ते उठून लगून गेले मागायला. असं कथा कोण ऐकत बसला लबाड सगळं थोबाडी, पण त्याच्यात उदाहरण कुठं काय असं नसलं पाहिजे. म्हणजे हे उठायला आणि लगोलगे देवदेशाची किती घाला. विषय कसा असतो लक्षात ठेवा. सापडले मी तर जाता गमता मस्ती तर जाणार ठेवी लागतं. होईल एकमेकाचा संधान नसतं, एकमेकाचा संधान सांगण्याकरता. एकमेकाचं संधान सांगण्याकडं काय असतं,
ह्याची लोकांना सांगायला लागते. हे रामायणामध्ये लिहिल्यानं मला आवडलं नाही म्हणून मी म्हटलो देवदासाचे पैसे तिथं. अरे का तू एकटाच का उठून बाकीचं माझी काही नव्हती मला नाही म्हणजे आवड स्टार्टिंगला अक्षरशः केवढी तिचे थांबं लांब किती काय भय आहे का काय असं लबाड कोणी सांगतो बरोबर आहे म्हणजे ते देवदास शास्त्रीमध्ये बेकारच राहिले. हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन यांचे ते गुरु होते लक्षात ठेवा. गोनी दांडेकर वगैरे इतिहास प्रसिद्धकार गोनी दांडेकर त्यांच्या सगळे ते लोक असायचे. गेल्यानंतर म्हणजे तुला मग काय पाहिजे मला हे कथा नको मला कथा नको ओळख नाही काही नाही फक्त तेवढ्यात तो उठल्यानंतर फक्त ते म्हणजे तो एवढा माझा तो हे सगळे तो आपण सगळे लोक बसले बसल्यानंतर तू एकटाच का उठला बस काय नाही बसणार म्हणजे दोघांनी बाजूला फिरून तेवढ्या सगळे होते त्यांची पोती संपलेली पुण्यवर्ग कोणाला ती ऐकायची मनोबल नव्हतं तसं झालं. त्या एवढ्या लोकांतून देवदासांनी त्यांना ओळखलं. त्याचा ओळखलं आणि कधीच ओळख नाही. पहिला दिवस होता तो माझ्या गुरुजीचा देवदासांचा पहिला दिवस होता तो. म्हणजे तू सांगलीला मारुती रोडला सरळ नोबत वाड्यात बरोबर 4 वाजता येईल. देवदास शास्त्रींनी तिथं राहण्याचं आपलं ठिकाण होतं ते माझ्या गुरुजीनं सांगितलं. ओळख गुरुजी काय नाही त्या दिवशी नुसतं एक क्षणाचीच ओळख पण त्याने पारखलं. हे पारखाची गोष्ट जास्त फार वेगळी आहे. ओळखीला आणि धन्यत्व संसार माणसातच देव आहे. माणसातच देव आहे दुसरीकडे कुठं उडकू नका. पण आमचं ते देवत्व बघण्याचे आमचे डोळे नाहीत आमची वृत्ती तशी झालेली नाही आणि आम्ही त्यापर्यंत गेलेलो नाही म्हणून आम्हाला हे निंदार प्रकारचं बघतो. एवढ्या वेळची काय म्हणते बरोबर 4 वाजता सरनोबतवाडा येते. सरनोबतवाडा वेलणकर औषधाच्या पुढच्या बाजूला तिथं सरनोबतवाडा आहे आणि तिथे म्हणजे किती वाजता तू 4 वाजता त्यांनी सांगितलं 4 वाजता गेली. त्याला काही सरनोबतवाडा माहीत नाही काय नाही. माझ्या गुरुजींचं वर्णन चाललं देवदासांची त्यांचे गुरु होण्याच्या अगोदरची त्यांची स्टेप सांगतो लक्षात ठेवा. गे सर्वद्वारा उभं करायला 4:30ला गेले. 4:30ला गेल्यानंतर मी घड्याळवर सांगतो पहिले घरात तुला सांगायचं की त्याला 4ला दादा दुसऱ्या दिवशी परत गेले. 4ला 2 मिनटं कमी असतात वाजलंय किती 2 मिनटं घरात म्हणजे त्यामध्ये ताव होता. तुला सांगितलं 4 वाजता आत्ता तुला माझ्याशी सोडत नाही. पहिली वेळ कधी पोरीची ओळख नाही कशा गाठी भेटतात स्वतःचे लक्षात ठेवा. हे एखाद्यालाच बरं का सर्वत्र नाही. आत्ता अक्षुणी सैन्य असताना एकट्या अर्जुनाला सांगायचं कारण काय तसं वैराग होतं त्याच्या ठिकाणी. नाही तर राज नको मला राज नको काही सुद्धा नको असं तीव्र वैराग त्याच्या ठिकाणी नको म्हणून अर्जुनाला घेत असायला 4ला गेले. 4ला गेले म्हणजे कसे गेले त्यांच्या ते माडीवर राहत आणि त्यांच्या घरा म्हणजे वर जाताना 9 पायऱ्या होत्या 9 पायऱ्या आणि तेव्हा पूर्वीची लंबकाची घड्याळ होती. त्याच्यावर तिने काय केलं तर 8व्या पायऱ्याबरोबर बसते. टोल 4ला पडला लग्न हा आत्ता बरोबर तो आला आता बरोबर अडचण काय 2 वेळा पडला तो पटवलं 3ऱ्या बरोबर टोल पडल्यावर आत आल्याबरोबर काय म्हणते ही ज्ञानेश्वरी घे मला शाळा नाही नुसतं तू बोट नुसतं तू याच्यावर बोट फिरव तुला वाचाव बोट फिरून किती दिवसात येतो म्हणजे 6 महिने देतो. आज 6 महिने देतो म्हणतो तो हे शिकणार कधी आणि लोकांना तो ग्रंथ सांगणार कधी लोक प्रबोधन करणार कधी 6 महिने बसा ना तो 3 महिन्यात यायला पाहिजे 3 महिन्यात यायला पाहिजे ते बी 4ला यायला पाहिजे. तुम्हाला अख्ख्या भारतात कोण सांगणार नाही लक्षात ठेवा. भारतात कोण सांगणार ही जी मी आता गोष्ट जी बोलते अनुग्रहित माणसं कशी असतात
प्रेरित माणसं कशी असतात, गुरु कृपेची माणसं कशी असतात आणि पूर्व सुकृत कसं असतं, प्रारब्ध कर्म संचित आणि क्रियमान या 3 कर्माला काठ मारून पुढं माणसं कशी जातात हे जो उदाहरण चाललंय मला. हे सगळे लोक जागे असतात, माझं बघा जाग्या आणि दृष्टांत ऐकावा. कुठेतरी मनाला आपण कुठेतरी कटुता निर्माण न करता आनंदी वातावरणामध्ये ते ऐकावं. जा मग 4 वाजता गेले, सगळं झालं, ज्ञानेश्वरी ठेवली आणि 3 महिन्यात याचं ठरलं त्यांना फळ द्यायचं. मग त्यांनी कुठं ही मोठं करायला कार्य करून कुठं चालू केला, अंकलीच्या कोलाखाली जी मडीत असतात त्याच्याकडे कोल्हापूरला जाताना अंकलीचे जे पूल आहे आणि फळमडी जातात त्या ठिकाणी 3 महिने काळ ठिकाण पोटाला काय करतो ते दाढी करायची, तेवढं जाणं तिथं खायचं तिथं लोक. पूर आल्यानंतर त्याच्यात वाचा बांधलं, कारण पुराचं पाणी तिथे पूर बसायला की तिथं चिखल काढून तिथं बसायचं. तपश्चर्याचं फळ सांगतो लक्षात ठेवा. हे तपश्चर्याचं फळ काय असतं हे जर तो मोजून करतो जा एवढ्यामध्ये 3 महिन्याला 1-2 तास कमी पाहिजे. 3 महिने पूर्ण व्हायला 2 तास कमी पाहिजे. पुन्हा 4ला जायचं आणि हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. 4ला सगळं संपलं. त्याचा त्याने विचार केला, अरे अजून 1 तास 2 तास राहिले आणि मला यातला काहीच बोध नाही आणि मला तर 3 महिन्यामध्ये या सांगितली ती विचार होत असेल, मला अजून काही केलं आणि त्यांनी तर सांगितलं की 3 महिने तुला बोटं फिरून तुला वाचा होईल. अनुभूती काय कशी त्या होती 3 महिन्यातून 4 वाजता गेले 4 वाजता काय म्हणली काय म्हणली पुंडली गवर्धन पुंडली गवर्धन श्री विषय चालला आहे देवदत्त शेट्टे आणि कोमटेकर गुरुजी यांचा इतिहास सांगायला पाहिजे असं आहे. ऐकू येतं का तुम्हाला ते? काय येते यार मोठ्यानं झालं. मोठ्या म्हणजे आता जो माझा विषय चालला आहे ते गुरुजींचा आणि देवदत्त शेट्टे यांचा समागम कसा झाला म्हणजे गुरुजींच्याबद्दल माहिती सांगायला पाहिजे. हरिजनचा विषय जरा काढायला पाहिजे. काय सांगू पटकन जरा वर करायला आता जो विषय चालला आहे विषय काय हा देवदत्त शेट्टी देवदर्शन हा, हा. आणि गुरुजींचा परिचय कसा झाला त्याचा हा. इतिहास सांगा. बरं बरं सांगा. हा सांग पाय इकडे सोडायला खुर्ची खुर्चीवर काय हा खुर्ची काय असू मग आले म्हणजे 3 महिने पूर्ण झाले
3 महिने पूर्ण झाल्यानंतर देवदास त्यांच्या घरी आले बरोबर 4 वाजता. 4 वाजता आल्यानंतर अजून तरी म्हणजे मला काही ज्ञान नाही काही नाही वाचायला येईल म्हणून सांगितले. मग सत्पुरुषांचा बोल खरा खोटा कसा ठरला असं मनात विचार करत होते. एवढ्याच 4 वाजले आणि आले. सुरू केलं ओम नमोजात्या वेद प्रतिपाद्या जय जय सो सर्वज्ञ असे 9 वाजले. तोंडपाठ लक्षात ठेवा काय चाललंय. न थांबता डायरेक्ट 3 महिन्यामध्ये कशी कृपा झाली असते बाई असे संपूर्ण ज्ञानी घेऊन दाखवते. गुरु कृपा साहेब एवढं प्रगल्भ आता म्हणजे तू जवळजवळ 12 वर्षे त्यांच्याकडं हा ज्ञानेश्वरचा अभ्यास 12 वर्षे त्यांनी केला. देवदास शास्त्री महाराज यांच्याकडं माझ्या गुरुजींनी 12 वर्षे त्याचा अभ्यास केला. पुन्हा थोडक्यात बसवा. पुन्हा त्याच्यानंतर काय झालं देवदास शास्त्रींनी माझ्या गुरुजींनी सांगितलं की तुला ह्यातला एक दर्दी माणूस कोणता भेटेल. ह्यातला एक कोणी मनुष्य हुशार यातला एक कोणी माणूस भेटेल तुला जर 2-4 वर्ष जायला पाहिजे. प्रसंग कसा आहे तुम्हाला ते अनुभव सिद्ध बोलणं. मग आता ते वाढले देवदास शास्त्री वाढले आणि त्यांनी सांगून काय केले 4-5 वर्षांनी तुला ह्यातला एक हुशार ज्ञानी मनुष्य ब्रह्मभूत झालेला असं एक तुला 4-5 वर्षांनी भेटेल. दिशा सांगितली नाही, घर सांगितलेलं नाही, गाव सांगितलेलं नाही, जात सांगितलेलं नाही, पण तुला एक भेटेल. बघा मग वसले हे सायकलून जात होते. पंढरपूर हे सायकलून जात होते गुरुजी. आणि एक वसल्याचा परशू नावाचा मनुष्य कुच्चीमध्ये बसला. तो आपलं आंघोळ तेव्हा मोठा होता मोठावर आंघोळ करून बसला. त्याने सांगितलं होतं 5 वेळा वाचून पुन्हा बाबा तू व्यवहार कर. तो हिंदी सायकल तिथे गेली. सायकल गेल्यानंतर म्हणजे काय वाटतं तर ज्ञानेश्वर वाटतं. हा मग मला एका ओवीचा अर्थ सांगता का. माझ्या गुरुजीच्या परसू नावाच्या माणसाला विचारलं तुम्ही असा वसल्याच होतो आणि ही मी पंढरपुराला सांगितला देतो. ते म्हणजे येऊ देत पंढरपुरात आल्यानंतर तुम्ही आणि वसल्याला या. तुम्ही वसल्याला या. पंढरपूरची वारी केली पण तुमच्यात आले तो आपल्या वसल्याला घ्या. मी ह्याला रुकून लागली आज 2-4 वर्ष झाली अजून कसं काय भेट झाली. सत्पुरुषाचा शब्द खोटा ठरतो का म्हणून याने काय केलं गेले हुडकत गेली त्या ह्याला व सगळ्याला गेले. 3 दारणं होती. पहिल्या शेवटचं दारणं भगवान श्रीकृष्णाची होती ते दार लावलेलं. पुढच्या ह्याच्यात स्वयंपाक ते दार लावलेलं आणि पुढच्या ह्याच्यात दार स्वयंपाक ते बी दार लावलं. आणि आज मात्र भगवान श्रीकृष्णाची पूजा करत बसली. ह्याने नुसारचं दार ठोठून दार उघडलं. अरे त्याने सांगून 5 वर्ष झाली तो आत्ता आलोच काय. कसली कृपा त्याने सांगून 5 वर्ष झाली आणि तो आत्ता आलोच काय. कशी चिन्ह असते म्हणजे चिन्हानं चिन्हांकित झालेली माणसं चिन्हांकित झालेली माणसं तुम्हाला ते चिन्ह दाखवू शकतात. त्यांच्यावर सुद्धा एक 10 वर्ष काय प्रल्हाद महाराजांच्याकडे. त्या प्रल्हाद महाराजांनी सुद्धा सांगितलं अनेक तुला कोणतं माणूस भेटेल. कशी परंपरा असते ही गुरुजींची परंपरा सांगते लक्षात ठेवा. अजून एक कोणतं माणूस भेटेल. आता कुठे भेटेल कोणाचं फक्त तुला एका उभे करता तो माणूस भेटला. गेली आस्थ्याच्या बाजूने गेली. आस्थ्याच्या बाजूने गेल्यानंतर तिथे एक पारिसांडव माळी म्हणून केळाची पाठी टाकण्याकरता उकडवर राहतात गावाच्या बाहेर आणि सायकल करून चालू. आणि गेल्यानंतर आज तिकडे कुठं चाललंय मीच घेतो तिकडे घेतात चालू तो मी जाईल मी म्हणजे आरतीनं सांगितलं का नाही एकावरून करतात तुला याला तुम्ही जाईल पारिसांडव बाई माझं ती माणसं तिथंच बसली. दोघं मी तिथंच बसले.
उकंड्या ती मीडियावरची ती माणसं आणि बसल्यानंतर म्हणजे बसत हवीचं कसं नाही इथं ते सांगायला सुरुवात केली ती एका वेळेचा अर्थ चालत चालत पायसानं माई म्हणा माझ्या घरचं कोणतं बोलवून घे माझ्या घरचं कोणतं बोलवून घे मी आता जाणार आहे तुझीच वाट बघत होतो धारणा कशी असते बघा त्या नातवाला वगैरे बोलून नाही बोलून घेतो तर तुझ्यावर किती तू मारलं म्हणते तुला म्हणून माझ्या घरचं कोणतं बोलून घरचा म्हणजे बोलवलं ना तू गाठ पडली खरा गाय ती केराची पाठी तिथं असे अनुग्रहित माणसं आहेत लक्षात ठेवा एका आता कसं आहे नामाचा तुकार ज्ञानाचा एका हे अनुग्रहित लोक आहेत अनुग्रहित अशा खेरीत परमार्थ खऱ्या अर्थानं सुटत नाही अनुभूती पाहिजे अनुभूतीशिवाय साधन करत आहे आता ही अनुभूती कशी 9वा अध्याय आणि 22वा श्लोक पै सर्व भविष्य युक्तीचे 9वा अध्याय 22वा श्लोक घेतो पै सर्व भविष्य युक्तीचे ऐकायचं ना ऐकायचं काय येतही जरा जरा बरं मग आता व्यवस्था काय करू हां व्यवस्था काय करू तुम्ही ऐकावं असं काय असं सांगा पण तुम्ही सांगायचं तुमच्या वृत्तीनं तुम्ही काय एक 15-20 मिनिटं घेतलो पण तुम्ही सांगायचं हां तो विषय तेवढा घेतो तुम्ही असं हां आता थोडं काय आहे की गुरु परंपरा आहे आता यांची माझ्या अगोदर 31 वर्षे गुरूंच्या संगीत होत्या लक्षात आता यांचं 92 वर्षाचं वय आहे ज्ञानेश्वरी सगळी मुखतगत आहे संपूर्ण ज्ञानी मुखत अर्थ माझ्यापेक्षा चांगलं सांगतो अडचणच नाही 20-30 वर्ष माझ्या अगोदर त्यांची सेवा झाली ज्ञानी माझं आहे पण आता बोलता येत नाही ऐकू येत नाही पण तरी पण ते काय सांगतात ते आपण थोड्या वेळ नाही थोडा विषय केला तर आता काय आहे त्या ग्रंथामध्ये नवीन आपण लोक आहेत काही स्त्रीवर्ग नवीन आहे त्यांना सारखा गोषवाला काय ठेवली काय हा मूळ ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये हा मूळ ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहे आणि ती संस्कृत भाषा पूर्वी बोलायची संस्कृतमधून सगळं व्यवस्था चालायचं पूर्वी त्याला देवनागरी लिपी बोलायची मग ते काय लोकांना कळणार म्हणताना त्यांनी मराठी प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरीच्या गीतेचा अनुवाद मराठीमध्ये केला ज्ञानोबाने केला म्हणताना त्याला ज्ञानेश्वरी हे नाव सांगतं जातं तसेच नाव आहे भागवत टीका या पद्धतीनं हा ग्रंथ संबोधला जातो त्याच्यानंतर पण 9035 मध्ये 700 श्लोक आहेत 700 श्लोक 9035 ओव्या त्याचा हा ओवी सांगतो सुश्लोक वामनाचा आर्या वरुणपंथाची ओवी ज्ञानेशाची आणि अभंगवाणी तुकयाची हे चंद्र सूर्य असेपर्यंत या लोकांचं वाङ्मय राहणारच आहे चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यानं बरं का आपलं जीवनच ज्यानं आपलं सर्व आयुष्य ज्ञानोबामय केलेलं आहे जीवनच सगळं ज्ञानोबामय शेती ज्ञानोबा नोकरी ज्ञानोबा बायको ज्ञानोबा इष्ट गणगोत सगळं परिवार ज्ञानोबा ज्याचं जीवन आशामय केलेलं आहे तो गरीब नाही सर्वात श्रीमंत 3 माणसं आहेत श्रीमंत जगामध्ये 3 माणसं आहेत एक राजा श्रीमंत आहे एक देव श्रीमंत आहे आणि एक गुरु श्रीमंत आहे 3 लोक जगात श्रीमंत आहे बाकीच्या जगात हे 3 लोक श्रीमंत आहे काही न मागे कोणाशी तोच करावा गुरु काही न मागे कोणाशी तोच करावा गुरु काय करता गुरु ते गुणगुणणारे गुरु फार कडक आहे हा एखादा जो आमचा जो फाटा आहे फार कडक आहे लक्षात ठेवा कुठेही तुम्ही जावा गर्वानं सांगत नाही पण जे अनुग्रहित असणारी माणसं ते असंच बोलत नाही बिगर अनुग्रहित माणसं थाटून सांगत असतात आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आता हे जर थोडंसं माझं लांबण्यावरची आणि गोविंद मावळानं काय सांगायचं आहे
ओवीतून जगाला, जनतेला, आम जनतेला, सगळ्या आभार मुद्दाना, माऊलीना ओवीतून काय झालं त्यांचं मुलगा आपण थोडे 5 मिनिटात बघू आणि त्यांचं प्राधान्य ठेवू. वाचा. पै सर्व भावी सेवकीचे जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भ गोड उद्यमाते कोणाची पै सर्व भावेची उखिते जे ओपील मध्ये चित्ते जैसा गर्भ गोळू बुद्धिमते कोणाही नाही. मग काय आता तो आज सांगतो सांगा. ती बरोबर येतं का तेवढं बघा. आता ह्या वाक्यातलं गुरुजी जे सांगतात त्या पद्धतीचा थोडासा प्रयत्न करतो. गुरुजी सांगतात ते हे बरोबर सांगतील, पण अनुग्रहित थोडासा परामर्श म्हणून सांगतो. पै सर्व भावी शुक्ती जे ओपिलीमध्ये चित्ते जैसा गर्भगुळू उद्यमाचे कोणही नेले. या वाक्य या ओवीतील पै हा शब्द काय आहे? पै हा शब्द काय केला माऊलीने? गुरुजींचं रोजगर सांगतो, लक्षात ठेवा. शब्दागणिक अर्थ कसा सांगायचा त्याचं वर्णन करून तुम्हाला. तर हे पै या शब्दाचा अर्थ असा आहे, गवणी भिंत बांधतो, गवणी भिंत बांधतो. थर मात्र आपल्याला दिसतात, त्यात चिपा गाठलेली दिसत नाही. गवणी थर बांधतो, थर 1 2 3 मोजता येतात, पण त्या चिपा गाठल्या कुठे मोजता येतात. तशी ह्या ओवीला पै ही चिप आहे, पै ही चिप वाटलेली आहे. आणि पुढं वाक्य तयार केलं, पैगा समेसाची मूर्ती लावून द्यायची कधी कधी ती कर्माची गावडीला. हा पै शब्द तिथं आहे. ठिकठिकाणी वाक्याची पूर्ण रचना करण्याकरता हा शब्द तिथं लावलेला आहे. आता ह्याला गिराईक कोणाला सांग, एवढा ऐकायला गिराईक कुठं आहे? शब्दाचा खेळ करणारी माणसं कुठं आहे? 1 तासामध्ये एकच ओवी द्यायची, त्याच्यावर तास 2 तास चालू आहे. मग या 9,025 काव्य सगळं कवा सांगू समजणे कठीण आहे. म्हणून त्यानं कायिक वाचिक मानसिक भाव, ज्यानं कायिक वाचिक मानसिक सर्व भाव भगवंताला अर्पण केलेलं आहे. पै सर्व भावेची उकिते, उक्तच आपण म्हणतो नाही, ही पाठी ठेवलेली आहे वाक्याची, उक्त सांगा त्याला उकीच्या शब्द. फार जुने शब्द आहेत, फार जुने शब्द आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. बोली भाषा त्यावेळेपासून आपण बोलतो, मराठी भाषा त्यावेळेपासून चालू झाली. माऊली बोलतो ते त्यावेळेपासून. का? माझा मराठाची बोलू बघतो आईची आरतीने जशी की मिळली असं परमेश्वर बोलायचं. म्हणून मराठीचे आद्य कवी ज्ञानेश्वर महाराज, याला मराठीचे आद्य कवी म्हणतात, ज्ञानेश्वर बोलतो. म्हणून हे सर्व मुक्त जसं ती एखाद्या पाठीत आपण सांगतो, तसं त्यानं मला हे शरीर सगळंच मुक्त दिलं. काही एक वाचिक मानसिक भाव सर्व त्याला अर्पणच केलं. ओपीने मला चित्ते त्याचा गर्भगोळ उद्यमाचे कोण आहे? आईच्या पोटातील गर्भगोळ, आईच्या पोटाच्या जातात गर्भ काय काम करतो? काही करतो. विषय लक्षात ठेवा, जगात ग्रंथ ज्ञानेश्वरी अवघड, बाकी सगळ्या कथा तुम्हाला सांगता येईल, पण ज्ञानेश्वरीसारखा जगात अवघड कळणे फार कठीण आहे. कळत त्यापर्यंत गेला, कळत तो जगात श्रीमंत झाला, तो जगात श्रीमंत झाला, स्वतःपुरता. म्हणून आईच्या पोटातील गर्भगोळ काही काम न करता आईनं खाल्लेला सार भाग आईच्या नाळेवाटे त्या पोराला मिळतो. आईची नाळ आणि त्या पोराची नाळ जोडली जाते. लक्षात ठेवा, याला मला तर ज्ञानेश्वरी. काहीतरी फापट पसारा ऐकू नका, गोल बापाच्या गोष्टी ऐकू नका, ठक्षेमनाथ पुत्राच्या गोष्टी ऐकू नका. कुठं इकडं कावळा गेला, तिकडं मसुराला, तिथं बाई आली, तिथं आम्हाला गप्प्याच्या गोष्टी काही ऐकू नका. सत्य काय आहे ते बघा. सत्य तू विचारा. हे सत्य हे लोकांना समजलं पाहिजे. पण सत्य हे कसं वाटतं, लवाडाचं तोंड मोठं असतं,
त्याला किंमत नसते सत्याची गोष्ट तर पण शेवटाला उजाळा असतो. तुम्हाला अंकुरित व्हायचं आहे ना, तुम्हाला अंकुरित व्हायचं आहे ना तर गाडून घ्या. अंकुरित व्हायचं असेल तर गाडून घ्या अंकुर. तुम्हाला शुद्ध व्हायचं आहे ना, आगीत जा, शुद्ध सोडू तुम्हाला. लक्षात ठेवा काय आपल्याला ते समजलं पाहिजे, कळलं पाहिजे आणि एवढं त्याला पूर्ण वाहून दिलं पाहिजे. आईच्या नाळे वाटे पोरग्याची ना त्याला स्थान बघून ते पोरगं पुष्ट होतं. तसं काही वाचिक मानसिक भाव ज्या भक्तांना मला दिलेले आहेत त्याची नाळ आणि माझी नाळ, त्याला जो मागत मी देतो. कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. आई जशी त्या मुलाचं संगोपन करते तसं माझ्या भक्ताचं संगोपन करणं हे माझं ब्रीद आहे. गर्भगुळ किंवा ते कोण आहे नाही. जसं आईच्या पोटातील गर्भगुळ काही काम करता येईल, आईनं खाल्लेला सार भाग नाळे वाटेत मिळतो, तसं माझा जो भक्त आहे त्याला सर्व मला द्यावं लागतं. माझी नाळ आणि त्या भक्ताची नाळ हे काय आहे, जगात त्याला दुःख म्हणून काही नाही. पुढं तैसा मी वाचून काय तैसा मी वाचून काही अनेक गोमटी अनेक गोमटीची नाही, म्हणजे नाव पाहिजे. म्हणून काय अनेक गोष्टी मला त्या भक्ताला जगात माऊलीशिवाय किंवा भगवंताशिवाय काहीच बरोबर. एक माझा पंढरीनाथ अवघे टाकावे पाहिजे एवढी निश्चित पावते तयार झाला. मी वाचून काय आणि कोणती माझ्याशिवाय दुसरं चांगलं त्याला काय दिसत मी आहे. आणि पुढं अर्जुन मस्ती नाम पाहिजे या ठेवली आणि माझ्याकरता तू जगला. माझं तर नाव त्यांनी ठेवलं, माझ्याकरता तो जगला. लौकिक व्यवहारानं तो फिरतो जगात. हे सत्य कसे आहेत, लौकिक व्यवहारात जगामध्ये फिरतात. लौकिक व्यवहाराकरता लग्न झालं आणि लौकिक व्यवहार करता प्रपंच सुधारला. पण तो तिथं ते खरं वैशिष्ट्य आहे. म्हणून सोन्याची रामकृष्ण म्हणून लोण्याची आणि शेणाची किंमत सारखी आहे. लोणी सुद्धा कसं मऊ आहे आणि शेण सुद्धा मऊ आहे, दोन्ही किंमत सारखी नाही. तसं संत महात्मे आणि सामान्य मनुष्य सारखे नाहीत. दिसतात दोन्ही सारखी, पण वर्म जाणे तो पारखी. वर्म जाणणारी माणूस इथून पडत सांगतील त्या पद्धतीनं पुण्य